जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे व्हॉट्सअपच्या डीपीला तुम्ही कोणताही व्हिडिओ कशा पद्धतीतून सेट करू शकता। बरेचशा जणांना विश्वास बसला नसेल, पण तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्हाला जर व्हॉट्सअपच्या डीपीला तुम्हाला कोणताही व्हिडिओ जर सेट करायचा असेल तर इझिली सेट करू शकता। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। आणि आज तुम्हाला मी सांगणार आहे कोणी सुद्धा बाकीच्या यूट्यूबरने तुम्हाला आजवर कोणताही व्हिडिओमध्ये सांगितलं नसेल की व्हॉट्सअपच्या डीपीला सुद्धा व्हिडिओ सेट करता येतो, पण तुम्हाला मी आज खात्री देऊन सांगणार आहे कशा पद्धतीतून तुम्ही व्हॉट्सअपच्या डीपीला तो फोटो सेट करू शकता। सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ तो स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला काही गोष्टी आहेत ते समजणार नाही। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्सअपच्या डीपीला कोणताही व्हिडिओ जर सेट करायचा असेल तर तुम्ही इझिली तो सेट करू शकता। कशा पद्धतीतून प्रोसेस करायचं सगळं काय डिटेल्सवर सांगणार, फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून घ्या। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जे की मी तुम्हाला आता सांगितलं व्हॉट्सअपच्या डीपीला कशा पद्धतीने सेट करायचं, ही जी की प्रोसेस आहे एकदम सिंपल आहे आणि इझिली तुम्ही ती करू शकता। त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप तुमचा ते अपडेट करून घ्या, कारण की नवीन अपडेटमध्ये जे काय आहे ते ऑप्शन भेटतात। त्यासाठी जसं की आता मी व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घेतो, त्या थ्री लाईनवर क्लिक करतो, सेटिंगमध्ये जातो, त्या तिथे माझ्या प्रोफाईलवर क्लिक करतो, इथे कॅमेरावर क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे बघू शकता अशा पद्धतीचे नवीन ऑप्शन्स आलेत। सगळ्यात पहिले तर कॅमेराचा आहे, दुसरा गॅलरीचा आहे, तिसरा अवतारचा आहे आणि चौथा क्रिएट AI इमेज। क्रिएट AI इमेज जी की आहे ह्या ऑप्शनविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो याच्यावर एक मी व्हिडिओ बनला आहे, मागे एक आठवड्याभराच्या आतच एक व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या, त्यात तुम्हाला सगळं काय डिटेल्समध्ये ते समजून जाईल। समजा मी आता कॅमेरावर जर क्लिक केलं तर बघू शकता, कॅमेरावर जर मी क्लिक केलं तर बघू शकता मी काय करू शकतो, डायरेक्ट फोटो काढून डीपीला ठेवू शकतो। दुसरी गोष्ट आहे इथे बघू शकता गॅलरीवर जर मी क्लिक केलं तर इथून मी काय करू शकतो, गॅलरीमधून कोणताही फोटो आहे तो इझिली ॲड करून घेऊ शकतो। ओके, कशा पद्धतीने बघू शकता इथे। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मी गेलो इथून कोणता सुद्धा मला व्हिडिओ, समजा मला आता हा थंबनेल आहे, हा थंबनेल जर ठेवायचा असेल तर ठेवू शकतो, पण व्हिडिओचा ऑप्शन भेटत नाही आणि हे पॉसिबल सुद्धा नाही। इथे बघू शकता मी इथून बॅक आलो, इथे प्रोफाईलवर माझ्या क्लिक केलं, तर बघू शकता प्रोफाईलवर इथे मी क्लिक केलं तर येथे कुठे सुद्धा व्हिडिओ ॲडचा ऑप्शन भेटत नाही। ओके, सगळ्यात पहिले ही समजून घ्या। दुसरी गोष्ट, बरेचशा जणांचा मी कसं की मागल्या एक 8 ते 12 दिवसाच्या मागे बरेचशा ट्रेंड चालू होता की व्हॉट्सअप डीपीला आहे तो व्हिडिओ सेट करा। तर सगळ्यात पहिले तर मी यूट्यूबवर जातो, यूट्यूबवर गेल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बार भेटतो, सर्च बारमध्ये मी सर्च केलं व्हॉट्सअप के डीपी पर व्हिडिओ कसेच लागाय असं म्हणजे मी सर्च केलं, हिंदीमध्ये मी सर्च केलं, मराठी नाही। सगळ्यात पहिले तुम्हाला हिंदीत लावतो, तर बघू शकता इथे एक व्हिडिओ आला आहे। तर अशाच टॉपिकवर किती व्हिडिओज आले, शॉर्ट बघू शकता किती आलेत, तर तिथे व्हिडिओ सिलेक्ट करतो। ओके, मी व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता व्हिडिओज किती आलेत, बघू शकता 4 वर्षामागच हा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यावर 1.3 लाख व्ह्यूज आलेले आहेत। त्यानंतर बघू शकता 2 वर्षापूर्वी टाकला आहे 1.5 लाख व्ह्यूज आहेत, 3 वर्षामागे टाकला आहे, त्यानंतर 2 वर्षापूर्वी तुम्हाला इथे इझिली बघून तुम्ही दिसून जाईल। ओके, सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला ही यूट्यूबवर जर तुम्ही सर्च केलं तर इथे तुम्हाला समजून जाईल की व्हॉट्सअपच्या डीपीला आहे तो जी काय व्हिडिओ कशा पद्धतीतून सेट करायचा। जसं की बघू शकता इथे तुम्हाला व्हॉट्सअपवर फुल डीपी, त्यानंतर बघू शकता व्हॉट्सअप में वीडियो के व्हॉट्सअप के डीपी में वीडियो कैसे लगा ये की तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता थंबनेल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे फ्रॉड आहे। सगळ्यात पहिले सांगतो असं एक सुद्धा अपडेट अजून सुद्धा आणलेलं नाही आणि हे तुम्हाला काय करतात फसवण्याचे काम, म्हणजे व्ह्यूजसाठी गोष्टी करतात आणि थंबनेलवर अशा पद्धतीतून लिहितात, पण ह्या गोष्टी नसतात की तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करा। अशा पद्धतीत जर काम करत असेल तर आत्ताच थांबा, कारण की आता व्हॉट्सअप आहे ते जास्त प्रमाणात हॅक होत आहेत आणि व्हॉट्सअपमध्ये एक सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आला सगळ्यात पहिले समजून घ्या। जसं की आता तुम्ही काय करता, जास्त ऑप्शन भेटावे व्हॉट्सअपमध्ये, डायरेक्ट तुमचं जी व्हॉट्सअपचा डीपी आहे तो सेव्ह करता यावा। दुसरी गोष्ट जी काय स्टेटस मोबाईलमध्ये ॲटोमॅटिक व्हॉट्सअपमधून सेव्ह करता यावे, हे थोडे ऑप्शनसाठी तुम्ही काय करता तुमचं जी व्हॉट्सअप आहे ते इन्स्टॉल जी की केलेलं असतं प्ले स्टोर ते अनइन्स्टॉल करता आणि तुम्ही नवीन व्हॉट्सअप आहे ते इन्स्टॉल करून घेता। त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लगेच व्हॉट्सअपच्या टीमला समजतं आणि तुमचं जी काही व्हॉट्सअप आहे ते अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं आणि नंतर अनबॅन करता येत नाही। काही त्यांची चुकी असेल तर अनबॅन करता येते, पण तुम्ही जर काही जसे की बऱ्याचशाच गोष्टी असतात की व्हॉट्सअपमध्ये भेटत नाहीत, प्रायव्हसीच्या गोष्टी असतात, जर तुमचे जी की त्यांनी नेम अटी जे लिहिले आहेत त्या अटीचं जर उल्लंघन जर तुम्ही केलं तर तुमचं व्हॉट्सअपमध्ये बॅन केलं जाऊ शकतं। अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा व्हॉट्सअपच्या डीपीला तुम्ही कोणता सुद्धा व्हिडिओ आहे तो सेट करू शकत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या। दुसरी गोष्ट तुम्ही काय करता, काही आता तुम्हाला माहिती असेल काही GB व्हॉट्सअप म्हणा हे जी काय ते अकाउंट बॅन होत आहेत, GB व्हॉट्सअप आहे ते आता बरेचशा जणांच्या मोबाईलमध्ये वर्कसुद्धा होत नाही। अशाच पद्धतीने तुम्ही काही म्हणजे जसं की बरेचशा जण कसं असं की ऑटोमॅटिक आहे व्हॉट्सअपवर टेक्स्ट भेटलं तर ती सेव्ह करण्याचं बटन यावं, म्हणजे इथे सेव्हचं बटन असते इथे खाली तुम्हाला माहिती असेल अशामध्ये ॲरो, तेव्हा क्लिक करून सेव्ह करू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे कसं
समोरच्याला न समजता ती पहिले जी की होतं पहिल्या ह्याच्यात नव्हतं, पण आता अपडेट झालं की टेटस समज नव्हतं, म्हणजे आता सगळीकडं ते रूल आउट झालं आहे. जर असे काही तुम्हाला थोडेसे अपडेट्ससाठी तुम्ही जर जी की तुमचं प्ले स्टोरवरून व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं, अनइन्स्टॉल करून थर्ड पार्टी जर इन्स्टॉल करत असाल तर आत्ताच थांबा. स्कॅमसुद्धा होत आहेत आणि तुमचा सगळा डाटा आहे तो ज्या व्यक्ती थर्ड पार्टी तुम्ही इन्स्टॉल केले त्यांच्याकडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिली गोष्ट सांगतो, असल्या गोष्टी कधीसुद्धा इन्स्टॉल करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअरही नक्की करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.